नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फॅक्स मशीन. फॅक्स मशीनची ठोकळाकृती काढून जे वर्किंग आपल्याला एक्सप्लेन करायचे. त्यापूर्वी मी म्हणेन की आपण या फॅक्स मशीनची अंतर्गत रचना कशी असेल आणि त्याचं कार्य कसं घडत असेल हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एखादा टेक्निशियन असेल तर टेक्निशियनला अंतर्गत पार्ट त्याचे कुठे कसे असतील याची व्यूहरचना कळली की त्याचं रिपेअरिंग वगैरे हा भाग पण सोपा जाणार आहे आणि हे तांत्रिक कौशल्य त्याला मिळणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा त्याची अंतर्गत रचना समजून घेणार आहे आणि नंतर त्याचा ब्लॉक डायग्राम समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथं एक डायग्राम दाखवलेली आहे फॅक्स मशीनच्या अंतर्गत रचनेची. तर या डायग्रामनुसार जर तुम्ही पाहिलं तर इथं मी लेबलिंग केलेलं आहे 1 2 3 4 अशा पद्धतीनं आणि तो पार्ट कुठला आहे तो इथं समजून सांगितलेला आहे, या बाजूला लिहिलेला आहे. इथं फॅक्स मशीन काय करतं, तर जे काय डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल त्या डॉक्युमेंटची इमेज तयार केली जाते. ती इमेजचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्शन होतं आणि तो इलेक्ट्रिकल सिग्नल टेलिफोनच्या वायरमधून लांब अंतरापर्यंत पाठवला जातो. लांब अंतरानंतर गेल्यानंतर तिथं तो इलेक्ट्रिकल सिग्नल पुन्हा इमेजच्या स्वरूपात कन्व्हर्ट केला जातो आणि कागदावर परत प्रिंट केला जातो. म्हणजे एखादी जर इमेज असेल, तर ती इमेज इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करून लांब अंतरापर्यंत पाठवायचं आणि लांब अंतरानंतर पुन्हा त्याची इमेज प्रिंटआउटच्या स्वरूपात मिळवायची. हे काम महत्वाचं म्हणजे फॅक्स मशीनचं आहे. आता इथं कसं घडतंय ते पहा, की इथं जी काही इमेज डॉक्युमेंट तुमचा आहे किंवा जो काही पेपर असेल, हा पेपर तुम्ही इथं फीड करणार आहात. ओके. आता हा फीड केल्यानंतर हे इथं तुम्हाला रोलर्स वगैरे दाखवलेले आहेत. अर्थात कुठल्याही प्रिंटिंग सिस्टीम किंवा पेपर पुलिंग वगैरे असेल तर या पद्धतीचे रोलर्स वगैरे बसवलेले असणार पेपर खेचण्यासाठी वगैरे आणि पेपर सरळ रेषेमध्ये ठेवणं वगैरे याचंही काम आहे, की या पेपरचं आता स्कॅनिंग होणार आहे. आता हा पेपर पहा इथून वरून इनपुट केल्यानंतर असा या रोलरच्या माध्यमातून इथून काय होणार आहे, खाली-खाली सरकत येणार आहे आणि इथनं परत तो बाहेर पडणार आहे. बरोबर? या मशीनमध्ये. आता इथून खाली सरकत असताना या पोर्शनमध्ये ज्यावेळेला येईल, त्यावेळेला पहा इथं एक लाईट बीम, लाईट सोर्स आहे. हा लाईट सोर्स या पेपरवर टाकला जातो. आता या पेपरवर ही लाईट सोर्स आल्यानंतर काय घडणार आहे? तर ते जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये जे रायटिंग केलेलं आहे ते काळ्या आणि पांढऱ्या अक्षरामध्ये असणार आहे. बरोबर? म्हणजे काळ्या अक्षरामध्ये असणार आहे आणि त्यामुळे काळा आणि पांढरा असा त्याच्यामध्ये फरक येणार आहे. पेपर व्हाईट असेल आणि अक्षर काळी असतील. या स्वरूपात हे रायटिंग झालेलं असणार आहे. आता जेव्हा ही लाईट या पेपरवर पडेल, तेव्हा त्या पेपरवरून ती परावर्तित होणार आहे इथं. ओके. आता परावर्तित होत असताना प्रत्येक वेळेला लाईटची तीव्रता समान असेल का? तर नाही. कारण ज्या ठिकाणी अक्षराचा काळा भाग आहे, त्या ठिकाणी अ, अ, लाईटची तीव्रता कमी होणार आहे आणि जिथं पांढरा भाग आहे पेपरचा तिथून लाईट जास्त प्रमाणात रिफ्लेक्ट होईल म्हणजे तिथं लाईटची तीव्रता जास्त असणार आहे. आता ही लाईट इथं पुढील दुसऱ्या डिव्हाइसवर आलेली आहे आणि या डिव्हाइसला म्हटलंय CCD म्हणजे चार्ज कपल्ड डिव्हाइसेस. आता हे चार्ज कपल्ड डिव्हाइस काय आहे? तर चार्ज कपल्ड डिव्हाइस हे सुद्धा सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे आणि इथं आता मी चार्ज कपल्ड डिव्हाइस बद्दल विस्तृतमध्ये बोलत नाही. फक्त तुम्हाला थोडक्यात इथं सांगेन, की चार्ज कपल्ड डिव्हाइसेसद्वारा या ज्या लाईट सोर्स आहे किंवा जी रिफ्लेक्टेड लाईट आहे, जी या चार्ज कपल्ड डिव्हाइसेसवर पडते, त्या लाईटचं कन्व्हर्शन इथं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जाणार आहे आणि हा इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजेच इथं जी लेटर्स आहेत तुमची कॅरेक्टर्स जे आहेत, ती कॅरेक्टर ज्या आकारामध्ये आहेत त्या प्रमाणात इथं काय होणार आहे, लाईट रिफ्लेक्ट कमी जास्त होणार आहे आणि त्यानुसार इथं इलेक्ट्रिकल सिग्नल तयार केला जाणार आहे. तर हे CCD जे आहेत चार्ज कपल्ड डिव्हाइसेस हे सुद्धा एका विशिष्ट पॅटर्नमध्ये इथं अरेंज केलेले असतात आणि एक प्रकारचे हे खरं तर कपॅसिटर्स असतात, की
समजा जिथं लाईट जास्त येणार आहे तिथं कॅपॅसिटर जास्त व्होल्टेजला चार्ज होईल आणि जिथं लाईट कमी असेल तिथं कमी प्रमाणात चार्ज होईल. म्हणजे हे मॅट्रिक्स स्वरूपात इथं जे काय सीसीडी अरेंज केलेले असतील त्याची इथं इमेज तयार होईल अशी, की इथं जी काही इमेज आहे कागदावर काळ्या पांढऱ्या म्हणजे काळ्या अक्षराच्या स्वरूपामध्ये त्याचं कन्व्हर्शन इथं इलेक्ट्रिकल चार्जेसच्या इमेजच्या स्वरूपात होणार आहे आणि ती इमेज आहे ती नंतर स्कॅन करून त्याचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्शन होतं आणि हे जे कन्व्हर्शन केलेला इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो आपण या इलेक्ट्रॉनिक सर्किटला देतो. आता या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये काय असेल तर अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर हे सर्किट सुद्धा इथं असणार आहे. ओके. नंतर काय असणार आहे तर त्याचबरोबर डिजिटलमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर या डिजिटल सिग्नलची साईज जर व्हॅल्यूम जर जास्त होत असेल तर तो कॉम्प्रेस करावा लागेल आणि त्यासाठी डेटा कॉम्प्रेसर नावाचं सर्किट सुद्धा यामध्ये असणार आहे. तसंच आता दूर अंतरापर्यंत सिग्नल आपल्याला पाठवायचा आहे. इथं तुम्हाला मॉड्युलेशन करावं लागणार आहे. कदाचित पल्स मॉड्युलेशनचा इथं वापर केला जाणार आहे डिजिटल सिग्नल असल्यामुळे आणि त्यामुळं इथं जो अॅनालॉग सिग्नल आलेला आहे आपण त्याचं डिजिटलमध्ये कन्व्हर्शन करणं म्हणजे इथं आपण ए टू डी सर्किट वापरणार आहे. त्याचबरोबर कंप्रेसर वापरणार आहे बरोबर आणि नंतर मॉड्युलेटर वापरणार आहे. तर ही सर्किट सर्वच्या सर्व याच्यामध्ये असतील आणि हे झाल्यानंतर जो काय मॉड्युलेटेड सिग्नल तयार होईल हा सिग्नल या टेलिफोन लाईनवर पाठवला जाणार आहे. आता हा टेलिफोन लाईनवर सिग्नल पाठवल्यानंतर आता आपण समजूया की ही दुसऱ्या मशीनला फॅक्स मशीनला हा सिग्नल जाणार आहे. ओके. म्हणजे दुसऱ्या फॅक्स मशीनचा स्ट्रक्चर सुद्धा सेम असणार आहे. मग मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीचंच सर्किट किंवा रचना त्या मशीनमध्ये पण असेल. त्यावेळेला याच मशीनमध्ये सिग्नल या टेलिफोन लाईन मधून आत येईल. त्यावेळेला इथं पहिल्यांदा तो इलेक्ट्रॉनिक सर्किटला फेस करेल. मग इथं ज्या पद्धतीनं सर्किट आपण ठेवली होती ए टू डी कन्व्हर्टर, कंप्रेसर आणि मॉड्युलेटर त्याच्याऐवजी आता त्याच्या बरोबर विरुद्ध काम करणारी सर्किट इथं असणार आहेत. म्हणजे मॉड्युलेटरच्या ऐवजी डिमॉड्युलेटर असेल समजा. ओके. डिमॉड्युलेटर नंतर इथं कंप्रेस केलं होतं तर इथं एक्सपान्शन करणारं सर्किट असेल. ओके. नंतर एक्सपान्शन नंतर इथं तुमचं डिजिटल सिग्नल आहे. या डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन तुम्हाला अॅनालॉग मध्ये करावं लागणार आहे. म्हणजे डी टू ए कन्व्हर्टर असणार आहे आणि नंतर इथं अॅनालॉग सिग्नल तयार होईल. हा अॅनालॉग सिग्नल या थर्मल प्रिंटरला जाईल आणि थर्मल प्रिंटर काय करेल त्या आलेल्या सिग्नलची प्रिंट कॉपी काढून तुम्हाला देईल. अशा पद्धतीनं फॅक्स मशीन काम करत असतं. आता ज्या वेळेला एखादं डॉक्युमेंट तुम्ही इथं स्कॅन करत असता त्यावेळेला सुद्धा त्या डॉक्युमेंटची तुम्हाला इथं प्रिंट पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे हे जे स्कॅन झालेलं आहे त्याचा इथं सिग्नल आलेला आहे इलेक्ट्रॉनिक सर्किटनं त्याचा पद्धतीनं मॉड्युलेटेड सिग्नल इकडे पाठवला असला तरी त्याच वेळेला त्याचा अॅनालॉग सिग्नल इकडे जाऊन त्याची थर्मल प्रिंट सुद्धा इथं तुम्ही काढू शकता. म्हणजे या बाजूनं तुम्हाला प्रिंट काढायची झाली कॉपीची तरी येईल आणि महत्वाचं म्हणजे की दुसऱ्या युनिटला तुम्ही सिग्नल या टेलिफोन लाईन द्वारा पाठवलेला आहे. नंतर पाठवल्यानंतर दुसऱ्या मशीनमध्ये हा सिग्नल आत आल्यानंतर काय घडेल हे पण मी तुम्हाला सांगितलं की याच्या विरुद्ध सर्किट ही सुद्धा सर्किट याच ठिकाणी असणार आहेत. म्हणून एकच लेबल केलेला आहे इलेक्ट्रॉनिक सर्किट. इथं मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन दोन्ही प्रकारची सर्किट्स इथं बसवलेली असणार आहेत आणि नंतर हा अॅनालॉग सिग्नल पुन्हा या थर्मल प्रिंटरला दिला जाणार आहे आणि त्याची प्रिंट येणार आहे. म्हणजे दूर अंतरावरून आलेला जो मेसेज आहे टेक्स्ट मेसेज ओके सॉरी तर हा जो टेक्स्ट मेसेज आहे तो प्रिंट करून तुम्हाला इथं मिळणार आहे. ऍक्च्युली टेक्स्ट इन द सेन्स टेक्स्ट असेल एखादी इमेज असेल फोटो असला तरी सुद्धा तो त्याचं कन्व्हर्शन डिजिटल सिग्नल मध्ये होऊन तो या टेलिफोन लाईन द्वारे तिथे येणार आहे आणि टेक्स्टच्या ऐवजी पिक्चरच्या स्वरूपात जरी असला तरी त्याची प्रिंट तुम्हाला येणार आहे. ओके. म्हणजे टेक्स्ट मेसेज असू दे नाही तर फोटो मेसेज असू दे तर ते मेसेज इथं आपल्याला फॅक्सद्वारे
एकमेकाकडे पाठवता येतात. आता आपण पुढील भाग पाहूया की या फॅक्स मशीनचा ब्लॉक डायग्राम. म्हणजे एखादा इंजिनियर असेल तर त्याला संपूर्ण सर्किटरी कशी असते, काय वर्क होते, हे जर पाहायचं असेल तर ब्लॉक डायग्रामचा अभ्यास करावा लागेल. आणि मला वाटतं टेक्निशियनला याची अंतर्गत रचना कशी असावी हे कळण्यासाठी आपण हा पोर्शन घेतला होता की त्याची अंतर्गत रचना कशी असेल, म्हणजे कन्सेप्ट काय आहे नक्की फॅक्स मशीनची, ती मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेली आहे. आता आपण पाहूया ब्लॉक डायग्राम. फॅक्स मशीनची अंतर्गत रचना समजावून सांगत असतानाच थोडीशी पुसटशी कल्पना आपल्याला ब्लॉक डायग्राम बद्दल पण आलीच असेल. तर इथं बघा, आपण पहिला जो भाग घेतला होता की ती इमेज स्कॅन केली जाते, बरोबर. तर इथं स्कॅन करण्यासाठी इथं ऑप्टिकल रीडर आहे. ऑप्टिकल रीडर म्हणजे इथं चार्ज कपल डिव्हाइसेस असणार आहेत आणि तो पेपरवरचा जो काही डेटा आहे तो स्कॅन करण्याचं काम इथं हा ऑप्टिकल रीडर करेल. नंतर इथं तुमचा अॅनालॉग सिग्नल तयार होणार आहे. आता हा अॅनालॉग सिग्नल जो आहे या अॅनालॉग सिग्नलचं कन्व्हर्शन डिजिटल मध्ये करण्यासाठी इथं ए टू डी कन्व्हर्टर वापरलेला आहे. आता हे ए टू डी कन्व्हर्टर जे आहे ते आपलं डिजिटल मध्ये कन्व्हर्ट करेल. मात्र या डिजिटल सिग्नलची साईज म्हणजे व्हॅल्यू म्हणूया आपण, तर ही फाईल साईज समजा जास्त होत असेल तर त्याला कॉम्प्रेस करावं लागेल. आणि हे कम्प्रेस करण्यासाठी आपण इथं डिजिटल डेटा कम्प्रेसर सर्किटचा वापर केलेला आहे. आणि यानंतर काय केलं जातंय तर हा डिजिटल सिग्नल आहे तो मॉड्युलेट केला जाईल. पल्स विड्थ मॉड्युलेशन वगैरे अशा प्रकारचं टेक्निक इथं वापरलं जाईल. म्हणजे डिजिटल सिग्नलला जे टेक्निक वापरलं जातं तेच टेक्निक इथं वापरलं जाईल. त्यानंतर हा मॉड्युलेटेड सिग्नल जो आहे, किंवा इथं दुसराही भाग सांगितला की FSK मॉड्युलेटेड सिग्नल, FSK टाईपचं सुद्धा मॉड्युलेशन टेक्निक जे आहे तेही वापरलं जाईल. आता इथं हा मॉड्युलेट झालेला जो सिग्नल आहे तो या टेलिफोन लाईन कडून दुसऱ्या युनिटला पाठवला जाईल. म्हणजे एका कस्टमर कडून दुसऱ्या कस्टमरला ही कॉपी पाठवायची, आपल्याला फॅक्स पाठवायचा आहे. तर आता ही इन्फॉर्मेशन आपण आता आपल्या सिग्नलच्या स्वरूपात आलेली आहे आणि हा सिग्नल आता या टेलिफोन लाईन वरून दुसऱ्या कस्टमरच्याकडे निघालेला आहे. ओके. आता पुढचा पोर्शन काय होईल तर दुसऱ्या कस्टमरच्या इथं समान ब्लॉक डायग्राम असेल आणि आता त्याचं रिसिव्हर सेक्शन त्याचं काम करणार आहे. आता हा पोर्शन जो होता वरचा भाग हा ट्रान्समिशन विभाग झाला. या ट्रान्समिशन विभागानं या बाजूचं जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटचा इलेक्ट्रिकल स्वरूपामध्ये जो सिग्नल आहे तो या टेलिफोन लाईन वरून दूर अंतरापर्यंत पाठवलेला आहे. आता दूर अंतरावरून हा इलेक्ट्रिकल सिग्नल आल्यानंतर पहिल्यांदा काय करावं लागेल तर त्याचं डिमॉड्युलेशन करावं लागेल. डिमॉड्युलेशन झाल्यानंतर डेटा जो कॉम्प्रेस केला होता आपण इथं, तर आता आपल्याला हा एक्सपांड करावा लागणार आहे. डेटा एक्सपान्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गरज भासते की हा जर डिजिटल सिग्नल आहे आणि आपलं प्रिंटिंग युनिट जर अॅनालॉग असेल तर आपल्याला या डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन अॅनालॉग मध्ये करून घ्यावं लागेल. आणि अॅनालॉग मध्ये करून घेतल्यानंतर आपला हा जो थर्मल प्रिंटर असेल किंवा कोणताही अॅनालॉग प्रिंटर असेल तर या प्रिंटर सिस्टीमला ते दिलं जाईल. ओके. याच बरोबर या प्रिंटरला जे काय कंट्रोल युनिट लागणार आहे त्याचंही इथं थोडक्यात सर्किट डायग्राम काढलेला आहे की डिमॉड्युलेटर जो आहे त्या डिमॉड्युलेटरनं सिग्नल डिकोड केल्यानंतर म्हणजे डिमॉड्युलेट केल्यानंतर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सिग्नल व्यतिरिक्त कंट्रोल सिग्नल सुद्धा पाठवलेले असतात, कंट्रोल पल्सेस पाठवले असतात. हे जे कंट्रोल सिग्नल्स आहेत ते इथं बाजूला काढून घेतले जातील आणि त्या कंट्रोल सिग्नल्स ज्या काही कमांड्स आहेत, ज्या सूचना आहेत त्या आपल्याला या प्रिंटरला या ब्लॉक्स मार्फत दिल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे इथं या प्रिंटर सेक्शन मध्ये जे काय मोटर्स असतील त्याचे सर्किट्स असतील ते कार्य करणार आहेत आणि त्यानुसार पेपरचं फिडिंग होणं, पुढं सरकणं किंवा पेपर कट करणं वगैरे हा जो भाग जो आहे ते सगळं करण्यासाठी इथं कंट्रोल आणि लॉजिक सर्किट तसंच मोटर कंट्रोल सर्किट हे सर्व लागणार आहेत. तसंच जो ऑपरेटर आहे त्याचे जे काही कंट्रोल पॅनेल असणार आहे ते सुद्धा या ठिकाणी अटॅच असणार आहे. ओके.
तर अशा पद्धतीनं हा पोर्शन जो आला तो ट्रान्समिशन विभाग हा वरचा आहे, तो हा आला रिसिव्हिंग विभाग आणि हा तुमचा कंट्रोल सेक्शन. अशा पद्धतीनं फॅक्स मशीनचा ब्लॉक डायग्राम आहे आणि याची मी थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद.